जेने केला हा पुरुषार्थ. आता समर्थ कोणाला म्हणतात? ज्याच्या सामर्थ्य असतं त्याला म्हणतात समर्थ. आता बरंच त्याच्यावर पुन्हा एक कीर्तन होईल. समर्थ. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. ही समर्थाची व्याख्या आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची. तुकोबारायच्या घरी तुका म्हणे पोतेन सदा भरले नवे रीते. हे फक्त जोड्या लावत राहा तुम्ही. म्हणून समर्थ. समर्थाची पंक्ती भोजने, तळील्या वरिल्या एकची पक्वाडणे. ही समर्थाची व्याख्या आहे. समर्थाच्या घरी जर जेवण असलं तर कांजीच्या कपड्यावाल्याला यशीच्या रूममध्ये, आणि फाटके कपडेवाले गाईच्या गोठ्यात. तिकडे पिठलं भाकरी, इकडे श्रीखंड बासुंदी. अरे पिठलं भाकरी आत न्या. ते कांजीचे कपडेवाले आहेत ना, सर्वांना शुगर आहे. इकडे 42 जिलेब्या दाबणारे गोठ्यात बसले आहे. म्हणून तळील्या वरिल्या एकची पक्वाडणे याला समर्थ म्हणतात. समर्थ पंक्तीतून फिरताना विचार करत नाही. रावसाहेब कुठं बसले, नानासाहेब कुठं बसले, तात्यासाहेब, सोयरे कुठं बसले. अरे नाही, कांजीच्या कपड्यावाल्याला जो आग्रह तोच फाटक्या कपड्यावाल्याला आग्रह. याला म्हणता समर्थ. रावा आणि रंक सारी खेची, न म्हणे सोयरा, न म्हणे सोयरा सुहृदावश्यक. रावा आणि रंक सारी खेच, बस याला समर्थ म्हणतात. न म्हणे सोयरा सुहृदा आवश्यक, रावाणी रंक सारी खेची. जेवणारे असे असतात ढमाले बाबा. इथं मला रसच द्या आंब्याचा, ठेव रे बादली. त्याच्या पुढचं जिलेबीच पाहिजे, ठेव गमेलं. त्याच्या पुढचं म्हणतं मला फक्त बुंदी पाहिजे, ठेव टोपलं. ते मागल तेवढं पोटभर वाढतं. याला म्हणतात समर्थ. मागितले फार ते वाढी, आदराचे ठाई बहुत आदर, आदराचे ठाई बहुत आदर. मागितले फार ते वाढी, बस याला समर्थ म्हणतात. मग तुकोबाराय समर्थ कशावरून? घातला दुकान देते आले असे दान, म्हणून समर्थ. या दृष्टीनेही समर्थ. पुन्हा समर्थ दाता कवना ते नास्ते न म्हणे, देते आले असे दान. पुन्हा एक समर्थ. भगवान त्यांच्या नामामध्ये जे सामर्थ्य. एकदा यमधर्माने यादी दिली, थोडा वेळ कमी असल्यानं घाई दिली. डोमेवाडीकर घाई न दिली. यमधर्म सांगत होता यादी. यमधर्म सांगत होता तुम्ही जावे मृत्यू लोका, आपुलाला लोक चितुका तितुका यानावा. ऐका त्याचे कुळरंग करते निंदा, धरिती राग खरी खोटी चाहडी सांगते कुळ. आपले लटके वासनेच्या नवसा करती करविती पशुहिंसा. तेने बहुता दिवसा भरवसा तुम्हा दिला आहे. देव सांडून देवता उपासक मंत्र संचारी लोक झोटिंग येता खेताय देखते सक्के बाप तुमचे. ही यादी. आणि यादीला नाव लागल्याचं काही लोकांना कळालं. पेपर फुटी. ज्यांची नावं यमदूताच्या यादीला ते पंढरपूर. यमदूत गावात आले यादीतली नावं अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर, अमुक अमुक पंढरपूर. वंडरफुल म्हणाले. हे तर कुठं कीर्तनात जात नव्हतं, पंढरपूर कसं? आणि तिथं गेल्यावर सर्वांनी नामदेवरायाला विनंती केली, महाराज वाचवावं. काय झालं? यमदूताच्या यादीला नावं लागली. वाचायचं आहे तुम्हाला? हा, मग एक उपाय आहे. तुळशीची माळ घालावं लागेल. 2 घालतो बाबा, 2 घालतो, पण वाचवा. एकाने चाळक बाबा 2 तुळशीच्या माळा घातल्या आणि ते सदरेच्या वर ठेवल्या. आणि नामदेवाच्या दिंडीत तिथं गेले दूत. नामदेवराय म्हणले तुमच्याकरता आले रे. आता काय करावं महाराज? त्यांना माळा दिसल्या पाहिजे गळ्यातल्या. त्या तर सदरेच्या वरच आहे महाराज. आता एक काम करा,
पताका उंच करा, उंच पताकाचे भार, भेने पळतीय मकिंकर. पळाले पण त्यांनी वाखरीला मीटिंग घेतली. आपण जर पळू गेलो तर कामावर ठेवल का मालक उद्यापासून? मग पुन्हा प्रयत्न करू. आणि जेव्हा पुन्हा आले, नामदेव महाराज म्हणाले, आता हे तयारीनं आले, आता पताकावर भागत नाही. फक्त माझी एक विनंती आहे, मनापासून सांगा, तुम्हाला वाचायचं आहे का? मरायसाठी माळा घातल्या का महाराज तेच विचारता सारखं? नाही, वाचायचं असेल तर एकच उपाय आहे. सर्वांनी भगवंताच्या नामाचा जय जयकार करा. बोला पुंडलिक वरदा. थांबा, वाचायचं आहे का? मग जरा ताकद लावून करू. बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ. हे ऐकल्याबरोबर दड 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 हा दड 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. आहा पळ सुटला कळी काळा बापुडिया रे. सुटला कळी काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविका पडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविका पडिया. शिवनाम शीतळ शिवनाम शीतळ मुखी सेविका पडिया. दड 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 दुडू 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 पड सुटला कळी काळा बापुडिया रे. आणि सगळे दूध घाबरून यमधर्माकडे आले. का रे घाबरला? ते गेलतो महाराज त्या गावात. बरं मग सगळे पंढरपूरला गेले, तिथं का नाही गेला? तिथंही गेलो. संत नामदेवाच्या दिंडीत आहे ते, ज्यांचे नाव यादीला आहे ते. मग आत का नाही घुसला? अहो तो दिंडीचा मालक आहे का नाही नामदेव महाराज, तो येऊच देत नाही. दूत सांगत से यमा दूत दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास मनोनिया. दूत सांगत से यमा दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास मनोनिया. बरं ते करतात काय रे? ते 2-2 माळा घातल्या महाराज तुळशीच्या. काय बाता मारता तुम्ही? तर दिंडीत गेला नाही, दिसल्या कशा? लांबून दिसतात महाराज, सदऱ्याच्या वर आहे, मोठ्या मण्याचे आहे. बरं ठीक आहे, अजून काय करतात? अजून आम्हाला बघितल्याबरोबर पुंडलिक वरदा ज्ञानदे असं आहे ना. मग लक्षात ठेवा, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे. होय हरी कथा आणि सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधार काच्या सेवा. जाऊ तया गावा नामधार काच्या सेवा. नका जाऊ तया गावा नामधार काच्या सेवा. जाऊ तया गावा नामधार काच्या सेवा. नका
भुवने शाबास शाबास कदा उतया नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा नाम घोष करतात ना मग नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा जायचं नाही. मी का सांगतो हे सामर्थ्य आहे. भगवंताच्या नामात सामर्थ्य आहे. कोणतं? दड 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 दुडू 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 पड सुटाला कळी काळा बापुडिया रे. म्हणून भगवंताला समर्थ म्हणतात. तेच सामर्थ्य संत तुकोबारायच्या नामात आहे. कपिल देव अजूनही षटकारच मारतो ना पिंट्या. हा ना काय देणगी आहे भगवंताची. बाबाचं वय झालं पण आवाज तरुणच राहिला. काय खाते कोणाच नाही, दातही नाही, काय खाता काय. तुकाराम तुकाराम. जे सामर्थ्य भगवंताच्या नामात तेच सामर्थ्य तुकोबारायच्या नामात, म्हणून समर्थ. तुकाराम तुकाराम. नाम घेता कापेयम जगा काळ खाय. जगा काळ खाय. जगा काळ खाय. जगा काळ खाय. आम्ही माथा दिला पाया. आम्ही माथा दिला पाया. माथा दिला पाया. आम्ही माथा दिला पाया. माथा दिला पाया. आम्ही माथा दिला पाया. आम्ही माथा दिला पाया. आम्ही माथा दिला पाया. आम्ही माथा
समर्थ चाळक बाबा जगा काय खाय आम्ही माथा दिला पाय काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत म्हणून समर्थ धन्य तुकोबा समर्थ की ज्याच्या नामानं यमराज घाबरतो तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम म्हणून धन्य तुकोबा समर्थ. बरोबर करतो मी, तुम्ही काळजी करू नका डॉक्टर साहेब. बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे इतकं तंतोतंत चालतंय आमचं. 9 वाजता कीर्तन संपणार नाही ढमाले बाबा, पण जेव्हा संपल बरोबर 9च वाजतील एवढी खात्री देतो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सरपंच साहेब अजून काही महाराष्ट्र वैतागला नाही, वन्स मोरच चालू आहे मला. पण आता हे बाबांनाही कल्पना आहे, ऑपरेशन मणक्याचं कमरेच्या झाल्यामुळे उभं राहायचा त्रास होतो. मग मी आधी विचारतो बुवा असं आहे जमते का तुम्हाला? बसून कीर्तन करील, काही तर म्हणतात झोपून करा, पण हा ना, पण तुम्ही निजल्याने उभा जाऊ द्या. म्हणून आहे अजून थोडे दिवस बसावं लागणार आहे, मग उभा राहील मी बाबा, पण निवडणुका संपून जाईल तेव्हा. म्हणून डोमेवाडीकर कथेची सामुग्री देह अवसानावरी. म्हणून पुन्हा एक प्रार्थना आहे, बसल्याबद्दल क्षमा मागतो. माझ्या मायबाप श्रोत्यांनी मला समजून घ्यावं. एकदा सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले तुझं तर काम आहे आम्हाला असं, हे सगळे घे भाऊ. तिथून जमत नसेल तर स्टेजवर ये. हा, पण हे सगळे हात घे म्हणजे कळू दे ना, सगळ्या जिल्ह्यात जाऊ दे की घाटकर परिवाराने केवढा कार्यक्रम केला. जगद्गुरु तुकोबारायची मूर्ती जन्मदिवशीच बसवली. आणि त्या निमित्ताने भजन करणारा जनसागर. एका तालात टाळ्या वाजवायच्या, भाषणाच्या नाही. थांबा थांबा थांबा, वाजू नका, नुसतं हात वर करा. विठोबा रखुमाई. हा, एक एक माझ्याकडे पहा. एक 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 वाढू नका. एक एवढं घे रे भाऊ, हे टाटा बिरलाल नाही रे. हात वर. आमच्यावरही फिरो म्हणजे कॅमेरा. चला बरेच आहे, चाल होऊन जाते आपली. म्हणा म्हणा, दोन्ही कामं होतात. तुकाराम 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 राम तुकाराम 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 तुकाराम
केला. गर्दी कमी करण झालेली. रामकृष्ण रामकृष्ण. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. आता हा संबंधी दर्शक सर्वनामातला शब्द आल्यामुळे वरही संबंध लागतो, निळोबारायण खाली लागतो. जेने केला हा पुरुषार्थ तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम हा पुरुषार्थ. जेने केला हा पुरुषार्थ तिसऱ्या चरणातला जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया,
जळी दगडासहित वह्या तारियल्या जैशाला या जेने केला हा पुरुषार्थ. तिकडेही लावायचा हा आणि इकडेही लावायचा हा. ते महाराजांना म्हणून कोणी ते बॉक्स असल्यामुळे मला दिसलंच नाही. हो नाही, वर या म्हणाव. ते अजूनही दिसत नाही बॉक्समुळे मला. नाही बाबा वर या. ते मी आता तिरप पाहिल्यावर लक्षात आलं. वर या, ते समाधान नाही वाटणार. थोडंसं असं मागं सरका तुम्ही दोघं, थोडंसं मागं सरका. हा ना, ते आता पाहिलं ह्या बॉक्स आडवा आला हा ना, ते आहे का नाही तिथे नेमके त्याच्या बाजूला बसल्यामुळे दिसले ना. नमस्कार करतो बाबा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.